नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एम-एस-बी-टीची डिजिटल पेपर चेकिंग जी आहे हे कुठपर्यंत आलेली आहे आणि त्याचे काही अपडेट आहेत का? ठीक आहे. त्याचबरोबर आपण तुमचे थेअरी पेपर झाल्यानंतर ऑनलाईन एक्झाम सुरू होणार आहे. 12 तारखेपासून तुमची ऑनलाईन एक्झाम सुरू होत आहे, परवापासनं. तर त्याची प्रॅक्टिस आपण कशी करायची, त्यावरती पण आपण डिस्कशन करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला व्ही-सी-सर एज्युकेटर हे ॲप डाउनलोड करायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन त्या ठिकाणी सर्व ज्या ब्रँचेस अवेलेबल आहेत आपल्याकडे ऑनलाईन पेपरसाठी, त्या सर्व ब्रँचेसचे टेस्ट सीरीज त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे. ठीक आहे. तर बघा, टोटल हे एवढ्या टेस्ट सीरीज अवेलेबल आहे. मॅनेजमेंट आहे, एमर्जिंग ट्रेंड्स इन इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, त्यानंतर ॲप्लाइड सायन्स आहे, त्यानंतर आहे एम-ई-एम एन्व्हायरमेंटचा आणि एमर्जिंग ट्रेड्स इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड आय-टी या टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. याची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला मेन पेपर जो असेल तो तुमचा व्यवस्थित जाईल. ठीक आहे. तर आपल्या टॉपिकवरती वापस येऊया. तर बघा, तुमची जी चेकिंग आहे ही चेकिंग सेकंड लॉट ऑलरेडी आलेला आहे आणि जे पेपर आहेत ते पेपर म्हणजे 50% जास्त पेपर तुमचे चेक झालेले आहेत. या ड्युरिंग चेकिंग असं आढळण्यात आलेलं आहे की के स्कीमचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी पेपर व्यवस्थित सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे. चेकिंग पण त्यांची व्यवस्थित आहे. बऱ्यापैकी लिहिलेलं आहे. पास पण होत आहेत सर्व विद्यार्थी, मोस्ट ऑफ द. आणि आय स्कीमचे जे मुलं आहेत, आय स्कीमच्या पेपरमध्ये बघा, त्यांना 28 मार्काची पासिंग आहे हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे जर तुमचा पेपर अटेम्प्ट असेल तर आम्ही काढून द्यायचा प्रयत्न करतोय, तिथपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. पण पेपर तुमचा अटेम्प्ट पाहिजे. ओके. आता बघा, जे विद्यार्थी टॉपर असतात, फर्स्ट टॉपर, सेकंड टॉपरमध्ये मेन जर डिफरन्स बघायला गेलो आपण तर ऑनलाईन पेपरचा असतो. ठीक आहे. कारण काय होतं की ऑनलाईन पेपरमध्ये बुकमधून वगैरे रेफर करतो आपण आणि त्यातले क्वेश्चन्स मोस्ट ऑफ द येतच नाही आहेत, है ना? त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मार्क्समध्ये खूप सारा डिफरन्स पडतोय. त्यामुळे ही टेस्ट टेस्ट सीरीज जी आहे ही तुम्हाला नक्की डेफिनेटली तुमच्या बेनिफिशियल ठरेल. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल रिगार्डिंग एम-एस-बी-टी रिझल्ट असेल किंवा काय, तर ते पण तुम्ही डिस्कस करू शकता कमेंट बॉक्समध्ये. त्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवूया. ओके. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.